नेहमीच्या त्या वाटणातील अंडा करी खाऊन कंटाळला असाल तर मग माझ्या पद्धतीने कोणतंही वाटण न करता अगदी काही मिनिटांमध्येच तयार होणारा हा अंडा मसाला एकदा तरी नक्की ट्राय करा। नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। चला तर आज बनवूयात चमचमीत आणि झणझणीत तवा अंडा मसाला, तेही भरपूर साऱ्या सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि छोट्या मोठ्या टिप्स वापरून। लगेच रेसिपीला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तवा अंडा मसाला बनवण्याकरिता मी या ठिकाणी 5 अंडी घेतलेली आहेत। हे आपण पहिले उकडवून घेऊयात। त्याकरता संपूर्ण अंडी बुडेल इतकं पाणी घेतलं आणि त्यामध्ये आता हे अंडे ठेवते। हे पटकन उकडले जावे याकरता अर्धा चमचा मीठ टाकूयात आणि मध्यम ते कमी गॅसवर 10 ते 15 मिनिटांकरिता हे उकडवून घेऊयात। साधारणतः 10 ते 12 मिनिटे झाली आहेत आणि बघा या अंड्यांना हलकेसे क्रॅक्स गेलेले आहेत। यावरून समजायचं अंडी व्यवस्थित उकडली गेली आहे। आता हे जरा वेळ थंड होण्याकरिता साईडला ठेवते। तोपर्यंत गॅसवर एक तवा ठेवलाय, कारण आपण तवा अंडा फ्राय बनवतोय। आता यामध्ये टाकूया 2 ते 3 चमचे तेल। तेल गरजेनुसार कमी अधिक करू शकता। अर्धा चमचा मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा जिरेही टाकायचे आणि लगेचच टाकूयात 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे। आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तव्यावर हा पटकन परतला जाईल, त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ते मध्यम यांच्या दरम्यानच ठेवणार आहे। तर बघा साधारणतः 1 ते 1.5 मिनिटांमध्येच कांदा व्यवस्थित थोडासा सॉफ्ट झालेला आहे, व्यवस्थित परतला गेलाय। लगेच टाकूयात एक बारीक चिरलेला टोमॅटो। यासोबत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही सर्वात शेवटीही घालू शकता। टोमॅटो पटकन परतला जावा, सॉफ्ट व्हावा याकरिता चवीनुसार मीठ टाकायचे। संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान असं परतवून घेऊयात, जोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत। त्याकरता यावर झाकण ठेवते आणि 2 मिनिटे कमी गॅसवर वाफ काढून घेते। तोपर्यंत लगेचच अंडे सोलून घेऊयात, कारण हे छान असे थंड झालेले आहे। अशा पद्धतीने यावरची साल काढायची आहे। या कडक सालीच्या आतमध्ये देखील एक पातळ स्वरूपाचा पापुद्रा असतो, तो देखील काढून टाकायचा आहे। अंड जर एकदम ताजं असलं ना तर ते व्यवस्थित पटकन सोलल्या जात नाही। त्याकरिता अंड 1 ते 2 दिवसांचं जुनं असावं, पण जास्तही जुनं नसावं, कारण जास्त जुनं अंड खराब निघू शकतं। अंड व्यवस्थित सोलून झालंय। आता हे लगेचच एखाद्या चाकूने कट करून घेऊयात। चाकूने व्यवस्थित कट केलं जात नसेल तर तुम्ही दोऱ्याच्या मदतीने देखील हे कट करून घेऊ शकता। मस्त एकसारखं कट केलं जातं। संपूर्ण अंडी सोलून नंतर कट करून घेतलीये। लगेचच पुढील कृती करूयात। तेवढ्या वेळामध्ये बघा इकडे कांदा टोमॅटो देखील व्यवस्थित परतला गेलाय। मध्ये एक वेळेला हलवून दिला होता, त्यामुळे हा अजिबात न करपता व्यवस्थित सॉफ्ट असा परतला गेलाय। बघा अगदी मस्तच। आता टाकूयात 1 चमचा आलं आणि लसूण यांची पेस्ट, सोबतच काही सुके मसाले चवीनुसार किंवा अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद। या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेही मसाले घालण्याची अजिबात गरज नाहीये। संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा थोड्या वेळ परतवून घेऊयात, जेणेकरून या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होईल। संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतलं गेल्यानंतर आता यामध्ये टाकूयात अर्धा ते पाऊण ग्लास पाणी। यापेक्षा जास्त पाणी घालू नका, कारण या तवा अंड्याला ना जास्त ग्रेव्ही नसते, दाटसरच थोडासा हा तवा अंडा मसाला असतो। व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलंय। आता यावर झाकण ठेवूयात आणि पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य छान असं मौसूत शिजवून घेऊयात। आपल्याला आजची ही संपूर्ण रेसिपी कमी ते मध्यम गॅसवरच करायची आहे। काही मिनिटांनंतर आता झाकण खोलून बघतीये, साहित्य व्यवस्थित परतलं गेलंय, शिजलं गेलंय। आता लगेच एक मॅशर घ्यायचं आणि त्याच्याने हे मॅश करून घ्यायचं। बघा अगदी छान असं पावभाजीसारखं याला टेक्स्चर येतं। कन्सिस्टन्सी म्हणजेच घट्टसरपणा देखील अगदी सेम पद्धतीचा आहे। अगदी थोडंसं पातळ म्हणजेच थोडंसं दाटसरच आहे। व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। तर बघा तुम्हाला हा मसाला दिसतच असेल कशा स्वरूपाचा आहे। आता हा थोडासा पसरवून घ्यायचा, जेणेकरून आपण यामध्ये व्यवस्थित अंडे ठेवू शकेल आणि ते व्यवस्थित मिक्स करू शकेल। तर बघा या पद्धतीने थोडेसे पसरवून हे अंडे टाकायचे, म्हणजे यांना ना हा मसाला अगदी व्यवस्थित असा लागला जातो।
अंडी आपली व्यवस्थित ठेवून झाली आहे. लगेचच पलटवून घेऊयात, म्हणजेच परतवून घेऊयात. म्हणजे हा संपूर्ण मसाला एकसारखा संपूर्ण बाजूंनी यांना कोट होईल. म्हणूनच तर आपण ही अंडी अर्धी कट करून घेतली आहे, जेणेकरून हा आतपर्यंत मसाला व्यवस्थित मुरला जातो. तर बघा, हे अंडे अलटपलट करताना अगदी अलगद हातानेच व्यवस्थित मिक्स करायचे, नाहीतर यामध्ये जे पिवळं बलक आहे ना ते सेपरेट होऊ शकतं. तर बघा, अगोदरच्या साईडने साधारणतः 2 ते 3 मिनिटे आणि नंतरच्या पलटवून दुसऱ्या साईडने 2 ते 3 मिनिटं असं दोनही साईडने जरा वेळाकरिता हा तवा अंडा मी परतवून घेतलेला आहे. चमचमीत आणि झणझणीत काही मिनिटांमध्येच आपला तवा अंडा फ्राय तयार झाला आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि लगेचच गरमागरम सर्व करायचा. तर बघा, काय मस्त रंग आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेला आहे. आता हा तवा अंडा फ्राय मी पावासोबत सर्व करणार आहे. त्याकरिता पुन्हा एकदा अगदी थोडीशी ग्रेव्ही तव्यावर घेतली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकूयात आणि यावर पाव ठेवून दोनही साईडने व्यवस्थित खमंग हलकेसे भाजून घेऊयात. खूपच मस्त चमचमीत हा बेत तयार होतो. संडेच्या दिवशी जर तुम्हाला मटन चिकन बनवायला वेळ नसेल आणि नॉनव्हेज खायची इच्छा असेल तर हा बेत एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. संध्याकाळच्या जेवणातही अगदी छान असा चमचमीत बेत तयार होतो. तयार झालेला तवा अंडा मसाला तुम्ही पावासोबतच नाही तर चपातीसोबत भाकरीसोबतही सर्व करू शकता. लगेचच खाऊन बघते, कारण बघता क्षणी माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंय. आता मी तर खाते, पण तुम्ही कधी बनवणार आहे कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.